बघा, आपल्याला पुढला टॉपिक बघायचा आहे तो दिनदर्शिका, कॅलेंडर. तर आता बघा, कॅलेंडरचा जर तुम्ही विचार केला तर कॅलेंडर मध्ये आपल्याला काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आता त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा वर्ष. कशाचा विचार केला जातो? वर्ष. बघा, 1 जानेवारी पासून सुरू होऊन कुठं संपतं रे? 31 डिसेंबरला संपते. आता बघा, याच्यामध्ये यालाच आपण ना, हे जे वर्ष असतं ह्याला एक म्हणजे ख्रिश्चन वर्ष म्हटलं जातं. ख्रिश्चन वर्ष. बघा, याला ख्रिश्चन वर्ष म्हणतात, किंवा दुसरं एक नाव आहे त्याला ग्रेगरियन वर्ष म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ग्रेगरियन वर्ष. काय म्हटलं जातं? ग्रेगरियन वर्ष असं म्हटलं जातं. बघा, ख्रिश्चन वर्ष किंवा त्याला ग्रेगरियन वर्ष असं म्हटलं जातं. आपण हे वर्ष बघतो. आता या वर्षामध्ये आपल्याला पहिली गोष्ट मिळते ती म्हणजेच काय? तर सामान्य वर्ष. पहिली गोष्ट मिळते ती म्हणजेच काय? सामान्य वर्ष. सामान्य वर्ष. आता सामान्य वर्ष काय असतं? तर सामान्य वर्षामध्ये जर विचारात घेतलं तर सामान्य वर्षामध्ये आपल्याला पहिली गोष्ट मिळते ती म्हणजेच काय? त्याच्यामध्ये 365 दिवस असतात. बघा, याच्यामध्ये थोडक्यात आपण लिहा 365 दिवस. आता 365 दिवस असतात म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 52 आठवडे अधिक एक दिवस एक्स्ट्रा. एक दिवस काय असतो रे? एक्स्ट्राचा असतो किंवा रिमेन, शिल्लक राहतो. शिल्लक. बघा, हे झालं तुमचं सामान्य वर्ष. दुसरी गोष्ट, सामान्य वर्षामध्ये घडतंय काय? तर सामान्य वर्षामध्ये काही गोष्टी घडतात. ते म्हणजेच काय? तर लक्षात ठेवायचं, 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला जो वार असतो तो पुढच्या वर्षी एक दिवसानं पुढे जातो. काय होतं बघा? 1 जानेवारीचा वार पुढील वर्षी एक दिवसाने पुढे जातो. एक दिवसाने पुढे जातो. हा, याच्यासाठी एक कंडिशन आहे. याच्यामध्ये एक कंडिशन आहे ती म्हणजेच काय? लीप वर्ष नसलं पाहिजे. कुठलं वर्ष नसलं पाहिजे? आपण सामान्य वर्षाचा विचार करावा. म्हणून बघा, 1 जानेवारी 2013 ला समजूया गुरुवार होता. तर 1 जानेवारी 2014 ला काय येतो? शुक्रवार येतो. काय येतो? शुक्रवार. बघा, हा फरक पडतोय, दुसरा काही फरक पडत नाही. बघा, सामान्य वर्षामध्ये किती दिवस असतात रे? 365 दिवस, म्हणजे 52 आठवडे आणि एक दिवस शिल्लक राहतो. आणि त्यामुळे बघा, 1 जानेवारीचा वार पुढील वर्षी एक दिवसानं काय होतो? पुढे जातो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट जी बघायला मिळते, आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर आपण आता विचारात घेणार आहोत कशाचा? तर लीप वर्ष. कशाचा विचार घ्यायचा आहे? लीप वर्ष. कोणतं वर्ष येणार आहे? तर आपल्याला लीप वर्षाचा विचार करायचा आहे. लीप वर्ष. आता लीप वर्षाचा जर विचार केला तर याच्यामध्ये 366 दिवस असतात. एक मिनिट. याच्यामध्ये आपल्याला किती दिवस बघायला मिळतात? 366 दिवस. 366 दिवस म्हणजे लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये 52 आठवडे अधिक 2 दिवस शिल्लक राहतात. काय राहतात? 2 दिवस शिल्लक. बघा, 52 आठवडे आणि 2 दिवस शिल्लक राहतात. आता याच्यामुळे काय होते बघा, 1 जानेवारीचा वार. आता याच्यामुळे घडतंय काय? तर बघा, 1 जानेवारीचा वार पुढील वर्षी 2 दिवसांनी पुढे जातो. किती? पुढील वर्षी 2 दिवसाने पुढे जातो.
बघा साधी साधी गोष्टी आहेत, ह्या गोष्टी पहिल्यांदा डोक्यात ठेवायला पाहिजेत आपल्याला. 1 जानेवारीचा वार काय होतोय, 2 दिवसांना पुढे जातो. म्हणजे उदाहरणार्थ बघा 1 जानेवारी 2012 समजूया आपण. आता 2012 म्हणजे काय झालं, लीप वर्ष झालं. आता लीप वर्ष काय असतं, कसं असतं ते आपण नंतर बघणार आहोत. तर 1 जानेवारी 2012 जर समजा गुरुवार असेल, हे समजायचं आहे, गुरुवार असेल तर 1 जानेवारी 2013 ला गुरुवार नंतर एक दिवस सोडायचा, शुक्रवार सुटला, शनिवार. इथं कोणता वार येणार आहे, शनिवार. आता बघा याच्यामध्ये लीप वर्ष शोधायचं कसं किंवा लीप वर्ष हे कसं काय केलं जातं, बघितलं जातं. तर लीप वर्ष आपल्याला बघण्यासाठी लीप इयर चेक करायचं किंवा काय करायचं आहे, लीप वर्ष आहे का नाही. लीप वर्ष काय करणं, शोधणे आपण थोडक्यात म्हणूया त्याला. ठीक आहे. तर लीप वर्ष शोधण्यासाठी काय केलं जातं, तर लीप वर्ष शोधण्यासाठी पहिली गोष्ट साध्या वर्षाला म्हणजेच काय, तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये पहिल्यांदा एक केसच करूया आपण. केस एक शतकीय वर्ष. कुठलं वर्ष असेल, शतकीय वर्ष. आता शतकीय वर्ष लीप आहे की नाही काय बघण्यासाठी बघा, लीप आहे की नाही, लीप आहे की नाही बघण्यासाठी त्या वर्षास 400 ने भागतात. काय तिने भागायचं, 400 ने भागतात. जर निशेष भाग गेला, निशेष भाग गेला तर ते लीप वर्ष असते. आता उदाहरणार्थ बघूया, लागलीच उदाहरण पण इथं आपण बघून टाकूया. की आता उदाहरणार्थ 2000 हे वर्ष आहे. 1900 दुसरं वर्ष घेतलं, 1800, 1600, 2100, त्याच्यानंतर बघा 2100. म्हणजे इथं बघा ही सगळी शतकीय वर्ष आहेत. आणि शतकीय वर्ष ओळखायचं कसं, शेवटला 2 शून्य असल्या पाहिजे. किती असल्या पाहिजे, 2 शून्य. बघा प्रत्येकामध्ये काय मिळतात आपल्याला, इथं काय मिळतं आपल्याला, प्रत्येकामध्ये 2 शून्य शेवटला बघायला मिळतात. याच्यावरून ते शतकीय वर्ष आहे. आता शतकीय वर्ष आहे का नाही चेक करण्यासाठी काय करायचं, ह्याला प्रत्येकाला काय करायचं, 400 न भागायचं. जर भाग गेला तर ते शतकीय वर्ष आहे. म्हणजे बघा इथं 4×5 = 20 शतकीय वर्ष आहे. हे वर्ष काय झालं, शतकीय वर्ष. 1900 ला भाग द्या. 1900 ला 400 न भाग दिल्यानंतर काय होणार आहे, इथं 4 न काय भाग जाणार नाही, म्हणजे हे शतकीय वर्ष नाही. त्यानंतर 1800 ला 400 न भागल्यानंतर काय होणार, ह्या 2 शून्य या 2 शून्य गेल्या, 4 न इथं पण भाग जाणार नाही, म्हटल्यानंतर हे पण शतकीय वर्ष नाही. 1600 ला 400 न भागल्यानंतर काय होणार बघा, इथं 4 न भाग जातोय, 4 चौक 16 म्हटल्यानंतर हे शतकीय वर्ष आहे. आणि याला बघा 2100 ला आपल्याला काय करायचंय, 400 न भागायचं, 2 शून्यला 2 शून्य गेल्या, 4 न भाग जाणार नाही, म्हटल्यानंतर हे शतकीय वर्ष नाही. बघा शतकीय वर्ष असेल तर लीप वर्ष बघण्यासाठी कशानं भागायचं, 400 न भागायचं. ही झाली पहिली केस. आणि दुसरी केस, आता आपल्याला दुसरी केस म्हणजेच काय येणार आहे, शतकीय वर्ष म्हणजे शतकीय वर्ष नसेल तर काय मिळणार आपल्याला, केस नंबर 2. शतकीय वर्षा व्यतिरिक्त काय म्हणणार आपण, शतकीय वर्षा व्यतिरिक्त वर्ष लीप आहे की नाही, आहे किंवा नाही बघण्यासाठी 4 ने भागावे. काय भागायचं, 4 ने भागतात. जर निशेष भाग गेला तर ते लीप वर्ष आहे. ओके. मग आता याचं उदाहरण घेऊया आपण. आता उदाहरणामध्ये मी तर लिहितो, आता 2024 चालू आहे, 2027, त्यानंतर 1984, 1987,
त्याच्यानंतर आणि आपण एखादं घेऊया की 2115 असं काहीतरी दिलं. तर आता बघा याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपल्याला, प्रत्येकाला 4 न भागून बघायचंय. आता 4 न भागत बसायचं नाही, आपण डायरेक्ट कसोटी लावणार. ह्याला 4 न भागायचं म्हणजे काय होणार रे, एकक आणि दशक स्थानच्या अंक मिळून जी संख्या तयार होते त्याला जर 4 न निशेष भाग जात असेल तर सगळ्या अंकाला संख्येला भाग जातो. मग इथं 24 ला 4 न भाग जातो का, जातो. बघा ह्या 24 ला 4 न निशेष भाग जातोय म्हटल्यानंतर हे कसलं वर्ष आहे, लीप वर्ष आहे. इथं बघा 2027 भागिले 4, 27 ला 4 न निशेष भाग जातोय का, नाही जात, म्हटल्यानंतर हे शतकी वर्ष नाही. त्यानंतर 1984, 84 भागिले 4, 84 ला 4 न निशेष भाग जातो का, जातो, म्हटल्यानंतर हे शतकी वर्ष, सॉरी लीप वर्ष आहे. 1987, 87 ला 4 न निशेष भाग जातो का, नाही जात, म्हटल्यानंतर हे लीप वर्ष नाही. 2115 भागिले 4, इथं 15 ला 4 न निशेष भाग जातो का, नाही, म्हटल्यानंतर हे लीप वर्ष नाही. बघा हे लीप वर्ष चेक करण्याच्या पद्धती झाल्या. लीप वर्ष आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण या पद्धतीने काय करू शकतो, भाग देऊ शकतो. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी म्हणजे कशा पद्धतीनं काय होतं की वार कुठं कसा जातो हे आपल्याला चेक केलंय आपण. लीप वर्षामध्ये काय होतो, 2 दिवसानं पुढे जातो आणि सामान्य वर्षामध्ये तो काय होतो, 1 दिवसानं पुढे जाताना दिसला. ठीक आहे. आता बघा आपल्याला काही ठिकाणी काय काढायचे असतात, तर फक्त तारीख दिली तर ऍक्च्युअल मध्ये कॅलेंडर मध्ये असणारे दिवस म्हणजे आज कोणती तारीख आहे रे, तर 18 ऑगस्ट 2024. बघा म्हणजेच काय रे, 18 ऑगस्ट 2024 आणि याचा वार कोणता असं तुम्हाला डायरेक्ट विचारलं तर, म्हणजे कॅलेंडर मध्ये खरोखर असणारा वार. बघा मी काय म्हणालोय, कॅलेंडर मध्ये खराखुरा असणारा वार. आज आपल्याला वार माहित आहे, आज कोणता वार आहे, रविवार आहे. ठीक आहे. मग हे कसं काढायचं, म्हणजे खराखुरा वार, कॅलेंडर मधील खराखुरा वार काढायचा आहे. ठीक आहे. मग याच्यासाठी आपण बघा पहिल्यांदा इथं काही नियम तयार करून घेऊया. उदाहरणार्थ मग नंतर त्याच्यानंतर आजच्या वाराचा आपण काय करूया, सॉरी आजच्या तारखेचा वार बघूया. हे लीप वर्ष वगैरे आपण आता बघितलं. तर आपल्याला बघा कॅलेंडर मधील किंवा इथं आता दिनदर्शिकेमधील मध्ये आपण दिनदर्शिकेतील खराखुरा वार आपण म्हणूया, खराखुरा वार दिनांक दिला असता काढणे. दिनांक दिला असता काढणे. बघा आपल्याला खराखुरा वार काढायचा आहे. दिनांक ज्या दिवशीचा दिनांक देणार त्या दिवशीचा आपल्याला खराखुरा वार काढायचा आहे. तर याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता ते काय काय गोष्टी आहेत, तर पहिली गोष्ट बघा पहिली गोष्ट आपल्याला विचारात घ्यावी लागेल, वर्षाचे शेवटचे 2 अंक. आता 2024 आहे ना, मग वर्षाचे शेवटचे 2 अंक पहिल्यांदा बघा इथं काय लिहितो मी, वर्षाचे शेवटचे 2 अंक कोणते कोणते आहेत रे, 24. मी इथं 24 लिहून टाकतो. ठीक आहे. बघा ही पहिली गोष्ट. त्यानंतर बघा दुसरी गोष्ट लागते त्या वर्षापर्यंत. बघा त्या वर्षापर्यंत त्या शतकात येणाऱ्या लीप इयरची अशी म्हणूया आपण. ठीक आहे. येणाऱ्या लीप वर्षाची संख्या. बघा दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला लीप वर्षाची संख्या. आता इथं आपल्याला थोडक्यात लिहूया आपण लीप वर्षाची संख्या. आता बघा लीप वर्षाची संख्या काढताना काय करायचं, आपल्याला माहित आहे 2024 म्हणजे 24 वर्ष पुढे आलोय ना आपण. लक्षात ठेवायचं 2024 म्हणजे 24 वर्ष पुढे आलोय. मग 24 भागिले 4 करून टाकायचं सरळ. 24 भागिले 4 केल्यानंतर काय येतंय, 4 सक 24. म्हणजे किती लीप वर्ष आली तरी 6. म्हणून इथं काय लिहायचं 6.
संपलं. बघा मग इथं तुम्हाला काय पण देतील, ते जे काय असेल ते त्या वर्षाच्या पुढलं जे काय आहे ना त्याला भागिले करायचं. भागिले केल्यानंतर आपल्याला त्या शतकामध्ये किती वर्ष लीप वर्ष आलेली आहेत ती कळून जातात, आतापर्यंत आलेली. म्हणजे आता 2024 आहे, 2025, 26, 27, 2030 ला किती लीप वर्ष होणार आहे? 8 लीप वर्ष, सॉरी 7 लीप वर्ष आलेली असणार आहेत. 28 एक आणि वाढणार आहे. आता 24 एक लीप वर्ष आहेच, 28 एक होणार वाढणार आहे. मग लीप वर्षांची संख्या बघा, लीप वर्षांची संख्या. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट लागते, तिसरी गोष्ट दिनांक. दिनांक आता बघा, तिसरी गोष्ट म्हणजे इथं दिनांक. दिनांक किती आहे रे? तारीख किती आहे? 18. ते 18 इथं लिहून टाकायची. बघा तिसरी गोष्ट मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला पुढे एक लागतं, चौथी गोष्ट लागते महिन्याचा संकेतांक. महिन्याचा संकेतांक, संकेतांक. आणि पाचवी गोष्ट लागते वर्षाचा संकेतांक. वर्षाचा संकेतांक. आता वर्षाचा म्हणजे त्या शतकाचा संकेतांक असतो. तो कशाचा संकेतांक असतो? शतकाचा. शतकाचा संकेतांक. आता हे संकेतांक आपल्याला थोडेसे पाठ करावे लागतात. काय करावे लागतात? पाठ करावे लागतात. आता ते संकेतांक कोणते कोणते आहेत? तर इथं आपण पहिल्यांदा वर्षाचा संकेतांक विचारात घेऊया. वर्षाचा संकेतांक. आता वर्षाचा संकेतांक पाहिजे असेल ना तर लक्षात ठेवायचं, 1600 पासून सुरुवात करायची. 1600, 1600चा संकेतांक 6 आहे. किती? त्यानंतर बघा 1700चा संकेतांक आहे 4, 1800चा संकेतांक आहे 2 आणि 1900चा संकेतांक आहे 0. आता हेच रिपीट करत जायचं. म्हणजे आता काय होणार रे? 2000चा संकेतांक किती होणार रे? परत 6. त्यानंतर काय होणार? 2100चा संकेतांक किती होणार? 4. 2200चा संकेतांक किती होणार? 2. आणि 2300चा संकेतांक परत किती होणार सांगा? 0. म्हणजे 6 4 0. बघा 6 4 2 0. सॉरी हे जर असं काढतो. मी सांगितलं ना पहिल्यांदा एवढंच लक्षात ठेवायचं की हे संकेतांक आपल्याला पाठच ठेवायचे. 6 4 2 0 हे संकेतांक आपले इथं आपल्याला मिळतात. 6 4 2 0. कुठनं सुरुवात केली बघा आपण? 1600 पासून. 1600 ला 6, 1700 ला 4. हा ह्याच्या पाठीमागं पण घेता येतात. म्हणजे आता काय होणार आहे? 1500चा किती होणार? 0. 1400चा किती होणार? 2. 1300चा किती होणार? 4. आणि 1200चा किती असणार आहे? 6. हे असं पाठीमागं पण असणार आहे आणि पुढं पण असणार आहे. आपल्याला आता इकडे मागे जास्त जायची गरज नाही, आपल्याला पुढल्याचा विचार करायचा आहे. हे खरे संख्या आहेत लक्षात ठेवायचं. म्हणजे काय? खरोखरचे वार मिळणार आहेत. कॅलेंडर मध्ये जाऊन जर तुम्ही चेक केलं तर तेच वार तुम्हाला दिसतील. काय म्हणलं मी? कॅलेंडर मध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं तर तेच वार तुम्हाला बघायला मिळतील. तर आता बघा, इयर कोड झाल्यानंतर म्हणजेच वर्षाचे संकेतांक झाल्यानंतर दुसरे येतात ते म्हणजेच काय? महिन्याचे संकेतांक. कशाचे? महिन्याचे संकेतांक. महिन्याचे संकेतांक. आता महिन्याचे संकेतांक म्हणजे कोण येणार रे? जानेवारी, फेब्रुवारी, त्यानंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि कोणता येणार? वाटल्यास मी थोडस याला काय करतो? कमी करतो. नवीन लिहू आपण. थोडस अंतर जास्त झालं, व्यवस्थित लिहूया. कुणाचे संकेतांक पाहिजेत? मला महिन्याचे संकेतांक पाहिजेत. ठीक आहे, महिन्याचे संकेतांक पाहिजेत. मी तर इथून सुरुवात करतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ठीक आहे. आता बघा त्याच्यामध्ये एक लयबद्धपणा आहे. तो लयबद्धपणा लक्षात ठेवा. इथं आता महिन्याचे संकेतांक हे आपल्याला पाहिजे आहेत. इथं लिहितो मी महिन्याचे संकेतांक.
ओके. आता महिन्याच्या संकेतांकामध्ये नॉर्मल इयर म्हणजे काय साधे वर्ष असेल तर कसलं येणार? साधे वर्ष. साधे वर्ष आणि दुसरं कोणतं येतं? लीप वर्ष. लीप वर्ष. आता बघा साधे वर्ष आणि लीप वर्षासाठी आपल्याला काय कंडिशन्स मिळतात तर लक्षात ठेवायचं जानेवारीचा संकेतांक म्हणजे इथं आता जानेवारीचा संकेतांक असतो 1, त्यानंतर फेब्रुवारीचा 4, मार्चचा 4, त्यानंतर एप्रिलचा 0, मेचा हे पाठ करावं लागतं आपल्याला, मेचा 2, मेचा येतो 2, जूनचा येतो आपला 5, जुलैचा संकेतांक आहे 0, ऑगस्टचा संकेतांक आहे 3, सप्टेंबरचा संकेतांक आहे 6, त्याच्यानंतर ऑक्टोबरचा संकेतांक येतो 1, नोव्हेंबरचा संकेतांक येतो 4 आणि डिसेंबरचा संकेतांक येतो 6. तर वाचत असताना 3च्या लयीत म्हणायचं 144 025 036 146. कसं लक्षात ठेवायचं? 144 025 036 146. आता बघा लीप वर्ष असलं की काय होतंय? लीप वर्ष असलं की इथं लक्षात ठेवायचं जानेवारीचा 0 आणि फेब्रुवारीचा 3 उरलेले संकेतांक आहे तसे. बदल फक्त एवढाच. काय लक्षात ठेवणार? तर बघा 144 025 036 146 हे तुमचे झाले महिन्याचे साधे संकेतांक. लीप वर्षामध्ये फक्त जानेवारीचा 0 होतोय आणि फेब्रुवारीचा किती होतोय? 3 होतोय. हे लक्षात ठेवायचं. आता बघा याच्यानंतर दिवसाचे संकेतांक. आता दिवसाचे संकेतांक कुणासाठी असतात? तर बाकीसाठी असतात. कशासाठी? बाकीनुसार. बघा मी इथं काय म्हणतोय? बाकीनुसार दिवसाचे संकेतांक. दिवसाचे संकेतांक. बघा ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत, ह्या पाठ असल्या पाहिजेत. वर्षाचा संकेतांक 1600 ला किती येतो? 6, 1700 ला 4, 1800 ला 2, 1900 ला 0 आणि 2000 पासून परत 6 4 2 0 हे रिपीट करत राहायचं. 6 4 2 0 6 4 2 0. आणि इथं बघा महिन्याचे संकेतांक लक्षात ठेवत असताना जानेवारी पासून संकेतांक साध्या वर्षासाठी लक्षात ठेवायचे 144 025 036 146. ओके. आणि लीप वर्षासाठी फक्त जानेवारीचा 0 होतोय, फेब्रुवारीचा 3 होतोय, उरलेले संकेतांक आहे तसे राहतात. आता बाकीनुसार संकेतांक लक्षात ठेवायचे असेल तर लक्षात ठेवायचं 1 हा रविवारासाठी येतो. कुणासाठी? रवी. 2 हा सोम, 3 मंगळ, 4 बुध, 5 गुरु, 6 शुक्र आणि 0 कोणता? 0 शनी. हे तर लक्षात ठेवायचं 0 काय येतो? शनीसाठी. रविवारापासून लक्षात ठेवायचं 1 2 3 शनिवार काय घ्यायचा? 0 घ्यायचा. ओके. तर असे आपल्याला हे संकेतांक बघायला मिळतात. हे संकेतांक तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आता आपलं गणित सोडवायला घेऊया. काय काय लागतंय बघा रे आपल्याला? वर्षाचे शेवटचे 2 अंक आपण घेतले, त्या वर्षापर्यंतच्या शतकामध्ये येणारी लीप वर्ष ती पण काढली, दिनांक घेतला. आता महिन्याचा संकेतांक आणि वर्षाचा संकेतांक तेवढा राहिलाय. आता बघा महिन्याचा संकेतांक इथं आपल्याला लागते काय? आता दिनांक पर्यंत आलो आपण. चौथं काय? महिन्याचा संकेतांक. महिन्याचा संकेतांक. महिन्याचा संकेतांक आणि 5वं कोणतं? वर्षाचा संकेतांक. वर्षाचा संकेतांक. बघा ह्या 2 गोष्टी आपल्याला आता पाहिजेत. आता महिन्याचा संकेतांक इथं आपल्याला मिळेल. महिना कोणता चालू आहे आपला? ऑगस्ट. ऑगस्टचा संकेतांक किती आहे? 3. इथं घेऊन टाका. ओके. आता वर्षाचा संकेतांक म्हणजेच काय? आपण 21व्या वर्षामध्ये 21व्या शतकामध्ये आहे, परंतु आता पूर्ण झालेलं कोणतं आहे? 2000. लक्षात ठेवायचं. म्हणून लक्षात ठेवायचं 2000चा संकेतांक विचारात घ्यायचा. 2100 पूर्ण झालं की मग काय करणार? म्हणजे उदाहरणार्थ बघा तुम्हाला जर अशी तारीख काढायला सांगितली असती 2115 ह्यातली सांगितली असती तर तुम्ही आता कुणाचा विचार केला असता रे? 2100चा म्हणजे 4 संकेतांक घेतला असता. आपला आता पूर्ण कोणतं झालंय? 2000. 2024 चालू आहे म्हटल्यानंतर कोणता घ्यायचा? 6. म्हणून बघा वर्षाचा संकेतांक कोणता आहे ना? 6. आलं का डोक्यात? एवढ्या गोष्टी पाहिजेत. काय काय घेतलं बघा रे? वर्षाचे शेवटचे 2 अंक इथंच डायरेक्ट मिळतात 24. लीप वर्षाची संख्या काय करायचं? 24 ला 4 न बघायचं किती लीप वर्ष येतात ती बघायचं. दिनांक तो पण आपल्याला मिळाला किती? 18. महिन्याचा संकेतांक आपण आता कुठनं घेतला? तर महिन्याचा संकेतांक इथनं लक्षात ठेवायचा 144
025 036 146. लीप वर्षासाठी जानेवारीचा 0, फेब्रुवारीचा 3. आपला कोणता ऑगस्ट महिना, त्यामुळे इथं 3. आणि त्याच्यानंतर बघा वर्षाचा संकेतांक किती आला 6. या सगळ्यांची काय करायची बेरीज. या सगळ्यांची काय करायची बेरीज. मग आता बघा 24 आणि 6 30, 30 आणि 18 48, 48 आणि 3 51, 51 आणि 6 57. आता हे 57 आहे ना, ह्या 57 ला 7 न भागायचं. बघा इथं आपण आता सगळं लिहूया. यांची बेरीज करून, यांची बेरीज करून 7 ने भागा, 7 ने भागा व बाकी पहा, व बाकी पहा. आता बघा 7 न भागून आपल्याला बाकी बघायचे. 57 भागिले 7, 7 80 56. बाकी किती राहिली सांगा 1. बाकी किती राहिली 1. आता त्या बाकीनुसार दिवस कोणता तो बघायचा. बाकीनुसार दिवस कोणता आहे रविवार. म्हणून आजचा वार कोणता आहे रविवार. आजचा वार कोणता आहे रविवार. हे खरेखुरे वार लक्षात ठेवायचं. खरेखुरे कुठलं पण कॅलेंडर मधलं कोणता पण असं जर वर्ष घेतलं तर त्याचं आपल्याला कोणतं पण तारीख घेतली तर त्याचा आपल्याला वार या पद्धतीनं काढता येतो. लक्षात ठेवायचं की हे खरेखुरे वार आहेत. आपण खोटे मानून केलेले नव्हे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जी गणित बघायची आहेत पुढली गणित ती कसली आहेत बघा. 18 ऑगस्ट 2024 ला शनिवार होता, तर 15 ऑगस्ट 2025 ला कोणता वार असेल. ही गणित वेगळी. ह्याच्यामध्ये ही गणित बघायला लागलोय ती कसली गणित आहेत तर खऱ्या खुऱ्या कॅलेंडर मध्ये असणारे वार. खऱ्या खुऱ्या कॅलेंडर मध्ये असणारे वार. आता बघा अनेक पाहिजे तर आपण इथं गणित सोडवूया. आपण 15 ऑगस्ट 1947 बघूया. ठीक आहे. याचा वार कोणता होता. ठीक आहे. 15 ऑगस्ट 1947. वाटल्यास तुम्ही तुमची जन्मतारीख घ्या आणि त्याचे वार काढू शकताय. साधे सोपे गोष्टी आपल्याला मिळू शकतात. आता बघा पहिल्यांदा हे क्लिअर करूया. काय पाहिजे रे पहिल्यांदा वर्षाचे शेवटचे 2 अंक. वर्षाचे शेवटचे 2 अंक कोणते आले 47. त्यानंतर दुसरी गोष्ट काय पाहिजे लीप वर्ष किती. लीप वर्षाची संख्या. बरोबर का. लीप वर्षाची संख्या. आता त्यासाठी काय करायचं 47 भागिले 4 करायचं. 4 एके 4. त्यानंतर किती होणार 4 एके 4च. किती वर्ष आली 11. लीप वर्ष 11 आहेत लक्षात ठेवायचं. ती वरची बाकी वगैरे तिथं बघशीला, तिथं बाकी बघायची नाही. इथं भागाकार किती येतोय बघायचा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट पाहिजे दिनांक. दिनांक किती आहे 15. त्याच्यानंतर चौथी गोष्ट पाहिजे महिन्याचा संकेतांक. महिन्याचा संकेतांक. आणि दुसरं पाहिजे काय आपल्याला वर्षाचा संकेतांक. वर्षाचा संकेतांक. महिन्याचा संकेतांक किती येणार ऑगस्ट महिना आहे म्हटल्यानंतर किती येणार 3. इथं आहेच आपला तोच. काय मिळणार आपल्याला 3. आणि वर्षाचा संकेतांक इथं कोणता आहे बघा 1900. महत्वाचा मुद्दा तो आहे. म्हटल्यानंतर 1900 म्हटल्यानंतर आपला संकेतांक कोणता येणार 1900. किती आला 0. म्हणून इथं आपल्याला 0 लिहायचं आहे. आणि या सगळ्यांची बेरीज करायची. काय होणार बघा 5 आणि 3 8, 8 ने 1 9, 9 आणि 7 16, 16 शी 6 आच्याले 1 1 2 3 4 आणि 7 76 भागिले किती ना 7. 7 एके 7, 7 0 0. बाकी किती राहिली 6. बाकी किती राहिली 6. 6चा दिवसाचा संकेतांक किती आहे शुक्रवार. त्यामुळे लक्षात ठेवायचं आपला दिवस स्वातंत्र्य झाला तो कोणता वार होता शुक्रवार होता. शुक्रवार होता. लक्षात ठेवा ही गोष्ट या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जन्मतारखेचं जरी काढणार असाल वार तुम्हाला परफेक्ट माहित पाहिजे तो जन्मतारखेला वार कोणता होता. नाहीतर मग तुम्ही काही वेळेला आपल्या घरातल्यांची चूक झालेली असते. आपला वार चुकीचा धरला जातो. लक्षात ठेवायचं. आणि त्यानुसार म्हणजे इथं आपल्याला या पद्धतीनं वार काढावे लागतात. तर लक्षात ठेवायचं काय काय लागतंय त्याच्यासाठी. वर्षाचे शेवटचे 2 अंक पाहिजेत. लीप वर्षाची संख्या पाहिजे. दिनांक पाहिजे. महिन्याचा संकेतांक पाहिजे. वर्षाचा संकेतांक. हे संकेतांक आपल्याला 5 पाहिजेत. कुठले कुठले वर्षाचा संकेतांक 1600 ला 6, 1700 ला 4, 1800 ला 2, 1900 ला 0, परत 2000 पासून 6, 2100 ला 4, 2200 ला 2, 2300 ला 0. महिन्याचे संकेतांक कशा लक्षात ठेवायचे
144025 036 146. लीप वर्षासाठी जानेवारीचा 0, फेब्रुवारीचा 3. बाकीनुसार आपल्याला रविवारी 1, सोमवार 2, मंगळवार 3, बुधवार 4, गुरुवार 5, शुक्रवार 6 आणि शनिवारसाठी काय येणार 0. या पद्धतीनं आपण काय केलं, 2 आता इथं गणित बघितलेले आहेत, काय काय आपल्याला उत्तरं मिळतात ते आपण इथं काढलेलं आहे. लक्षात आलं काय? ओके.